नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. फार इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे, तो आज आपण डिस्कस करणार आहोत. नेमकं तुम्हाला हे तर सर्वांना माहित आहे की सगळीकडे म्हणजे मागच्या काही वर्षापासून आपली युद्धाचीच परिस्थिती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे ना. म्हणजे आता जी मिडल ईस्टमध्ये जी कंडिशन आहे ते तर आपण वेल नोन आहोत. पण हे थोडंसं इमॅजिन करून बघा ना, की रशिया आणि युक्रेनचा युद्ध आहे, तो काही वर्षापासून सुरू आहे. अमेरिका त्याला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता, पण झालं काय की अमेरिकेनेच आता इराणवर अटॅक केलाय. इकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्यांचं युद्ध सुरू आहे है ना. आणि आता आणि हा इराण अमेरिका तो पण सुरू आहे. त्यामुळे युद्धाची परिस्थिती सगळीकडे सुरू आहे. बरं, अमेरिकेने फक्त आता इराण नाही, याआधी व्हेनेझुएलाचा जो लीडर होते, जे त्यांचे लीड जे ज्याला आपण लीडर म्हणू, की जे गव्हर्नमेंटचे हेड होते, त्यांना पण पकडलेलं होतं, बरोबर ना. त्यामुळे ही परिस्थिती सगळीकडे आहे. आणि यातच अजून एक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे काय की चीन आता तैवानला कॅप्चर करू शकतं. म्हणजे तिथं पण युद्धाची परिस्थिती आणि ती येऊ शकते. आपण डिटेल मुद्दा हा समजून घेणार आहोत. म्हणजे सगळीकडे आणि त्यातल्या त्यात बघा ना, की जास्तीत जास्त कुठं पाहायला मिळतं आपल्याला, आशिया खंडातच पाहायला मिळत आहे, बरोबर ना. त्यामुळे ही परिस्थिती हा वर्ष पुढचा वर्ष फार बिकट जाणार आहे. कदाचित मला ना अशा वेळेस तो डायलॉग आठवते, की 2026 मध्ये अख्खा जग आहे तो संपणार आहे म्हणून. दर 2-4 वर्ष झाले की कोणीतरी येतं आणि म्हणतो की सगळं जग आहे ना तो संपणार आहे म्हणून, बरोबर. तर कधीतरी मग असंच वाटतं. आणि इव्हन त्यातल्या त्यात आता तर आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी हे पण म्हटले की कोविड सारखी परिस्थिती येऊ शकते. म्हणजे त्यावेळेस काय तर ती महामारी होती, पण आता इथं ऊर्जा म्हणजे गॅस आहे, पेट्रोल डिझेल आहे, यामुळे इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतं, असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला आता तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. पण आता नेमका हा एक नवीन युद्ध का होऊ शकतं, ते आपण आज समजून घेणार आहोत. करेक्ट, बघा आहे काय की चीन आहे. आपल्याला थोडंसं हिस्ट्रीमध्ये जावं लागेल आणि यामध्ये यामध्ये 1949 मध्ये झालं काय तर चायनीज सिव्हिल वॉर झालं. आणि त्यावेळेस हा जो चीनचा जो ज्याला मेनलँड चायना म्हणू आपण, यामध्ये जी सत्ता होती ती आरओसीची होती. आरओसी म्हणजे काय तर रिपब्लिक ऑफ चायना. आणि त्यावेळेस आरओसीला पाठवलं आकललं कुठं, किंवा जो वॉर झाला, सिव्हिल वॉर झाला, त्यावेळेस या मेनलँड चायनामध्ये आरओसीच्या जागी कोण आलं तर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, पीआरसी आलं. आणि हे जे आरओसी होते ते कुठे गेले, ते या बेटावर गेले. या बेटालाच आता नाव आहे काय तर तैवान. आता हे जे तैवान आहे, हा जो देश आहे, हा म्हणतो की आमचा देश आहे ना तो पूर्णपणे वेगळा आहे म्हणून, तो चीनचा पार्ट नाहीये म्हणून. पण चीन जो आहे, ज्याला आपण पीआरसी म्हणू, किंवा आपण ज्याला आतापर्यंत चीन म्हणत आलोय किंवा चीन म्हणतोय, तो म्हणताय काय की हा जो तैवान आहे ना, हा काही वेगळा नाहीये, तो चीनचाच पार्ट आहे. पण आता सरकार सरकार तर वेगळी आहे, आणि म्हणून चीन प्रयत्न करत आहे की तैवानला स्वतःच्या अंडर घ्यायचे म्हणून, म्हणजे चीनचाच तो भाग बनवायचे म्हणून. हा, त्यामध्ये स्ट्रॅटेजिकली पण इम्पॉर्टंट आहे बरं का. कारण तो ज्या पद्धतीने ती लोकेशन आहे, साऊथ चायना सी वगैरे आहे, आणि पॅसिफिक ओशन मध्ये डायरेक्ट त्यांना एंट्री मिळणार आहे. या बाजूचे जपान आहे, फिलिपिन आहे, किंवा आशियन कंट्रीज आहेत, त्यावर त्यांना कंट्रोल ठेवता येणार आहे. त्यामुळे चीनसाठी स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट आहे. विथ मॅप आपण तो समजून घेणार आहोत. सो ही हिस्ट्री, आय होप की हे क्लिअर झालं असेल. आणि चीनने सरळ म्हटलंय की तैवान हा चीनचा फुटून निघालेला प्रांत आहे असून त्याचे एकत्रीकरण म्हणजे रियुनिफिकेशन हा तडजोड न करण्याजोगा मुद्दा आहे. एनी हाऊ तो होणारच, हे कोणी म्हटलंय तर चीनने म्हटलेलं आहे. आता नेमकं ही काही आताची परिस्थिती आहे असं नाही, किंवा चीनने आता असं म्हटलंय असं नाही आहे, हे तर आधीपासूनच म्हणताय चीन. पण नेमकं आता का आपण डिस्कस करतोय आणि 26 मध्ये का होण्याची शक्यता आहे ना, ते तुमच्या एक लक्षात येईल. इथं बघा की शी जिनपिंग यांचं धोरणात्मक उद्दिष्ट काय आहे, की ग्रेट रिज्युनेशन ऑफ द चायनीज नेशन, म्हणजे काय की जो मेनलँड चायना ज्याला आपण म्हणू, आणि काय तर तैवान यांना काय तर रियुनाइट करायचं आहे, त्यांना एकत्र करायचं आहे. हा एकमेव धोरण आहे, तोच अंतिम उद्दिष्ट आहे. आणि हे यावर्षी एवढं जास्त फोकसमध्ये आहे, कारण 2026 ज्यावेळेस न्यू इयर होतो ना, त्यावेळेस शी जिनपिंग यांनी एका भाषणामध्ये हे म्हटलं होतं की 2027च्या शेवटी पर्यंत तैवान आहे तो चीनचा भाग व्हायला पाहिजे. आणि त्यांनी त्यांची जी मिलिटरी आहे त्याला अल्टिमेटम सुद्धा दिलंय की 27च्या शेवटीपर्यंत तो तैवान आहे ना तो चीनचा भाग झाला पाहिजे. आणि म्हणून आता परिस्थिती ज्या पद्धतीने पूर्ण जगामध्ये आहे, याचा फायदा नक्कीच चीन किंवा शी जिनपिंग आहे ना ते घेऊ शकतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. सो अंतिम उद्दिष्ट काय आहे की तैवान हा कशाचा भाग, तर चीनचा भाग करण्याचा त्यांचा मेन उद्देश आहे. आणि त्यासाठी त्यांना जर बळाची गरज पडली, म्हणजे मिलिटरी जरी वापरायची गरज पडली ना, तरी पण ते
वापरतील त्यासाठी पण ते मागे पुढे पाहणार नाही. आणि हे पण सांगितलंय, एक प्रॉपर रेड लाईनच काढलेली आहे चीनने, की जर कोणी तैवानला सपोर्ट करताय, जर कोणी तैवान सोबत व्यापार करताय, तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत म्हणून ही सरळ रेड लाईन काय तर चीनने काढलेली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी की 2026 का एवढं इम्पॉर्टंट आहे, का लक्ष केंद्रित केलं जात आहे. कारण काय, कारण पीएलए म्हणजे काय तर पीपल्स लिबरेशन आर्मी, त्याला 2027 ची डेडलाईन दिलेली आहे. पॉलिटिकल डेफियन्स म्हणजेच काय की तैवानमध्ये जी लोकशाही आहे तिथं नेतृत्वाकडून एकत्रीकरणाला स्पष्ट नकार दिला जात आहे. म्हणजे तैवानची लोक आहेत, तैवानची तिची सरकार आहे, ते चीन आणि तैवान यांच्या एकत्रीकरणाला नकार देत आहे. आणि यामुळे होत काय आहे की अख्ख्या जगामध्ये तैवानला एक स्वतंत्र ओळख आहे ना ती मिळत आहे, जी चीनला खटकत आहे. बरोबर. आणि त्यासोबत काय तर ग्लोबल डिस्ट्रॅक्शन. बघा आतापर्यंत काय आहे, हे रिसेंट पिरियड बघा, म्हणजे मागच्या काही हे 4-5 महिन्याचीच कंडिशन बघा. अमेरिका काय करत आहे, अमेरिका ग्रीनलँडला कॅप्चर करण्याचा विचार करत आहे. अमेरिकाना तिकडे अमेरिकेने तिकडे जे व्हेनेझुएलाचे जे लीडर होते त्यांना कॅप्चर केले, आणि आता काय केलं तर इराणवर अटॅक केले. आता अशा कंडिशनमध्ये चीन जर तैवानला जर कॅप्चर करतंय तर अमेरिका काय करू शकणार आहे, अमेरिका कुठतरी बिझी आहे. बरं त्यातल्या त्यात तो जर ग्रीनलँडला कॅप्चर करण्याचा विचार करतोय, तर चीनने तैवानला जर कॅप्चर केलं तर काय बोलू शकणार आहे तो मग. बरोबर. आणि म्हणून काय की हे सगळे अशा कंडिशन, ह्या प्रॉपर एक कंडिशन आपल्याला पाहायला मिळत आहे की 2026 म्हणजे आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अल्टिमेटम तर आधीच दिलेला आहे 2027च्या शेवटपर्यंत तो चीनचा भाग व्हायला पाहिजे म्हणून. बरोबर. नेक्स्ट, ग्रे झोन टॅक्टिक्स नेमकं काय आहे तर बघा, चीन आहे ना डायरेक्ट डायरेक्ट तैवानला कॅप्चर करत नाही. कारण चीनचा जर तुम्ही मॅप जर पाहिला, मी सुरुवातीला जो पहिली जी स्लाइड होती त्यामध्ये दाखवतो तुम्हाला. बघा चीनचा मॅप बघा, किती मोठा चीन आहे. हा ठीक आहे की यामध्ये बराचसा भाग आहे ना तो त्यांचा जो डेझर्टचा एरिया आहे, पण आपल्याला माहिती आहे की बराचसा एरिया आहे, इकॉनॉमी खूप मोठी आहे, रिसोर्सेस चांगले आहे, टेक्नॉलॉजिकली सुद्धा पुढे गेलेला आहे. आणि कम्पॅरेटिव्हली तैवान बघा, हा टेक्नॉलॉजिकली ते आहे पण मिलिटरी तेवढे नाही आहेत. बरोबर. आणि मग अशा वेळेस ऑब्विस आहे की चीन आहे ना तैवानला मिलिटरी अटॅक करून सहज कॅप्चर करू शकतो. पण चीन ते करत नाहीये. चीन काय करताय, ग्रे झोन टॅक्टिक्स युज करताय. म्हणजे यामध्ये तो तैवानला प्रयत्न करताय की कसं कमकुवत करता येईल. कमकुवत मग तो मिलिटरीली पण येणार आणि इकॉनॉमिकली सुद्धा येणार. आणि त्यांना कुठतरी सायकोलॉजिकली अटॅक करताय. कसं करत आहे तर इथं काही फंडे दिले, जसं ADIZ चे उल्लंघन, तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रामध्ये वारंवार चीनी विमानाची घुसखोरी. बघा हा चीन आहे आणि हा तैवान आहे. काय करतोय चीन, काय करतोय डायरेक्ट इथून वरून काय करणार तर डायरेक्ट मिसाईल मारा करेल. इथून काय होणार तर आपला काय करेल तर विमान पाठवेल, इथं आजूबाजूला आपल्या युद्धनौका फिरवेल. याला म्हणतात काय तर ADIZ चे उल्लंघन. म्हणजे तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रामध्ये वारंवार आपले विमानांची घुसखोरी करत आहे, नेव्हल ब्लॉकेड करत आहे. त्यानंतर क्षेपणास्त्र चाचण्या, तुम्हाला म्हटलं की डायरेक्ट मिसाईल लॉन्च करेल. कुठून जाणार तर तैवानच्या वरून जाणार आहे. तैवानवर अटॅक करू शकतं का, नक्कीच करू शकतं. मला वाटतं की काय केरळ आणि 4-5 दिवसाचा खेळ असेल कदाचित, जर कोणी सपोर्ट नाही केलं तर. पण डायरेक्ट चीन तसं करत नाहीये, कुठंतरी त्यांना सायकोलॉजिकली अटॅक करत आहे आणि त्यांना कमकुवत म्हणजे मानसिकरित्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबत उद्दिष्ट काय, तैवानला मानसिकदृष्ट्या थकवणे, हाच मेन उद्दिष्ट आहे. बस त्यालाच म्हणतात काय तर ग्रे झोन टॅक्टिक्स म्हणतात. आता फुल स्केल वॉर, आणि यालाच काय तर ग्रे झोन टॅक्टिक्स, याला दुसरा अजून एक वर्ड ज्याला जनरली युज केला जातो त्याला काय तर अॅनाकोंडा टॅक्टिक्स असं सुद्धा म्हणतात. कारण अॅनाकोंडा काय करतो, अॅनाकोंडानं एखाद्या जर त्यांनी जर त्याचे जे भक्षक आहे त्याला जर पकडलं तर त्याला लगेच मारून टाकत नाही, त्याला हळूहळू त्याला सफोकेट करून 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 हळूहळू मारतो. बस सेम तसंच चीन पण काय करतोय तैवान सोबत करतोय, डायरेक्ट अटॅक करत नाही आहे. करेक्ट. आता इथून आपण समजून घेऊ, यालाच तुम्हाला सांगितलं मी की अॅनाकोंडा सापाप्रमाणेच हे आहे, गुदमरून मारून हळूहळू फास्ट आवडतं आणि काय ते गुदमरून मारतात. बघा काय काय दिलं इथं आपल्याला, एक आहे काय तर मिलिटरी ब्लॉकेड करत आहे, दुसरं काय करताय तर इकॉनॉमिकल कोंडी आहे, आर्थिक कोंडी आहे ना ते करत आहे, सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे इथं खेळत आहे हे चीन. ठीक आहे. आणि डिप्लोमॅटिक सुद्धा आयसोलेशन करण्याचा प्रयत्न करताय की कसं तैवानला एकटं पाडता येईल, या सर्व बाजूने काय तर तो प्रयत्न करताय चीन. म्हणजे ऑब्विस आहे. आणि जर असं करून करून जर तैवान जर कमकुवत जर झाला तर फुल स्केल वॉलची गरज पडणारच नाहीये. हा, आणि चीनने हे म्हटलंय की गरज जर पडली तर आम्ही ते पण करू. पण प्रयत्न काय आहे की जे सामधाम दंडभेद म्हणतात ना त्या पद्धतीने, की आधी काय तर
युद्धाची वेळ न येता कसा आपल्याला प्रयत्न करता येईल त्यासाठी प्रयत्न करा. नाही तर मग आपल्याला युद्ध करता येईल, मिलिटरी वापरता येईल, हे चीनची प्लॅनिंग आहे. आता यामध्ये ना की बघा की भौगोलिक, जर आपण, मी तुम्हाला म्हटलं मग अशी की स्ट्रॅटेजिकली ना फार इम्पॉर्टंट आहे, कारण हा आहे चीनचा भाग आणि या ठिकाणी आहे काय तर हा हा आहे इथं तैवान. आता तैवान जो आहे हा स्ट्रॅटेजिकली ना फार इम्पॉर्टंट आहे, कारण इकडे आहे काय तर फिलिपिन्स, त्यानंतर इकडे आहे काय तर जपान, करेक्ट. खालच्या बाजूला अजून आहे काय तर आशियन कंट्रीज, मला वाटतं इथं पण मॅप आहे, यस. हे बघा तैवान. त्यामुळे जर इथं जर एंट्री जर मिळाली तर याला साऊथ चायना सी म्हणतात. साऊथ चायना सी आणि या बाजूला काय तर पॅसिफिक ओशन आहे, तिकडे अमेरिका आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मिळतो. सोबत इथचे जे बाकी कंट्रीज आहे, जसं म्हटलं मी, फिलिपिन्स आहे, आशियन कंट्रीज आहे आणि जपान आहे, यांसोबत डायरेक्ट लक्षात ठेवता येते. कधी युद्धाची वेळ आली तर डायरेक्ट हा कामात येणार आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली नक्कीच काय तर इम्पॉर्टंट आहे. आता बघा की इम्पॉर्टंट का आहे, म्हणजे भारताच्या दृष्टीने जरी पाहिलं आपण, जसा इराणच्या वॉरमध्ये आपल्या एक लक्षात आलं की आपल्या जो ऊर्जेचा स्रोत आहे ना तो मुख्यतः बिघडला. मग तो गॅस असेल किंवा आता पेट्रोल डिझेल, म्हणजे मी आज बाहेर गेलो होतो तर पेट्रोलचे लाईन्स लागले होते, काही पेट्रोल पंप बंद होते तर काही पेट्रोल पंपला लाईन लागलेले होते. का? कारण इथच्या वॉरमुळे. पण जर तैवानमध्ये अशी जर कंडिशन आली तर काय होणार? मुख्यतः टेक्नॉलॉजीवर परिणाम होईल, कारण टेक्नॉलॉजिकली, आणि ते पण कोणते, जसं सेमीकंडक्टर आहे किंवा एआय आहे, इलेक्ट्रॉनिक्स मुख्यतः आपण म्हणू, त्या टेक्नॉलॉजीवर नक्की बर्डन येईल. तो सप्लाय तो बिघडणार आहे. आणि ही परिस्थिती असं म्हटलं जात आहे की आताची जी परिस्थिती आहे ना यापेक्षा पण बिकट असेल जर तैवान सोबत असं जर झालं तर. ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा परवडणारी नसणार आहे. त्यामुळे इकॉनॉमिक रिपल इफेक्ट बघा की तैवानचा काय तर फॉल होणार, तैवान राहणार नाही असं जर झालं तर. सप्लाय चेन आहे तो कोलॅप्स होईल आणि यामध्ये मुख्यतः लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक आणि ट्रेड डिस्ट्रप्शन होईल. सागरी मार्ग आहे, ऊर्जा पुरवठा आहे, हे सर्व काय तर विस्कळीत होणार. हा आर्थिक धक्का सध्याच्या रशिया युक्रेन युद्धाच्या परिणामांपेक्षा सुद्धा कित्येक पटीने मोठा असेल आणि विनाशकारी असेल. हे मी भारतासाठी सांगतोय मुख्यतः. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की नेमका हा मुद्दा आहे काय. ठीक आहे. इथं एक लक्षात ठेवा की चीनची टॅक्टिक्स काय आहे आणि का चीन आहे ना हे त्याला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, जर कॅप्चर केलं तर काय होणार? शी जिनपिंग एक मोठे लीडर म्हणून काय तर परत असं म्हणू की आपण त्यांवरचा ट्रस्ट आहे किंवा त्यांची इमेज आहे ना ती वाढेल म्हणून. पण जर नाही केलं तर काय होणार? तीच डाऊन होणार. त्यामुळे शी जिनपिंग नक्की हे नक्की प्रयत्न, कारण हे जे आहे ना तैवानला कॅप्चर काय, हे काय आताचे त्यांचे उद्दिष्ट नाही बरं का, हे आधीपासूनच ट्राय करताय है ना. जसा भारत जर आहे, जर पीओके भारतामध्ये घेण्यासाठी प्रयत्न करताय तर जे पण पंतप्रधान त्याला आपल्या भारतामध्ये घेईल, ऑब्विस आहे की त्या पंतप्रधानाची इमेज आहे ती वाढेल. बस चीन सोबत तसंच काहीच आहे. बरं, पीओके वरून आता मला हे आठवलं की तिकडे अमेरिका ग्रीनलँडला घेतोय, चीन तैवानला घेतोय, इथं भारत आणि पाकिस्तानचं ऑलरेडी युद्ध सुरू आहे, त्यामुळे एका बाजूने पाकिस्तानचं भरडतच आहे. मला वाटतं की हा बेस्ट चान्स आहे. काय वाटतंय? चॅट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे. बाकी कोणते डाऊट्स आहेत तर माझा नंबर इथे दिलेला आहे 8793382448. कोणतेही क्वेरीज आहेत तर यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. जरी तुमच्याकडे सिलेबस नाही आहे, मग तो युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, डायरेक्ट मला या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. बाकी अजून काही स्ट्रॅटेजी आहे, सायन्स रिलेटेड तुम्हाला काही क्वेरी आहे, बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा मी तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे ना तरी पण याच नंबरला मला मेसेज करायचा आहे. ठीक आहे. आणि बॅच कोणती आहे आपल्याकडे? बॅच मुख्यतः लक्षात ठेवा की एमपीएससी राज्य सेवासाठी जे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालंय त्याची जर तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे, बेसिक पासून अभ्यास करायचा आहे तर स्वराज्य बॅच आहे. यामध्ये आपण एनसीआरटी पासून सुरू करणार आहोत, कारण बेसिक शिवाय तर होणार नाही आणि आन्सर रायटिंग सुद्धा इथं तुमची करून घेतल्या जाणार. मेंटॉरशिप प्रोग्राम आहे आपल्याकडे, प्रत्येक सब्जेक्टसाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, सर्व एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे, प्रत्येकाने परीक्षा दिलेली आहे आणि त्यासोबत 8-8, 9-9, 10-10 वर्षाचा प्रत्येकाला एक्सपिरियन्स आहे. 18 बुक्स आणि यासोबत क्लास नोट जे आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील. आपले सर्व क्लासेस, फक्त ही बॅच नाही, आपले सर्व क्लासेस म्हणतोय मी की लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड. त्यामुळे तुम्हाला इथं अनलिमिटेड रेकॉर्डेड असल्यामुळे रिव्हिजनसाठी प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, वर्किंग आहात,
हाऊसवाईफ आहे, टाइम ऍडजस्ट होत नाही लाईव्ह पाहण्याचा, तर रेकॉर्डेड तुम्हाला कितीही वेळा कधीही पाहता येईल. आणि स्पेसिफिकली स्वराज्य बॅच ही लाईफ टाइम साठी आहे. म्हणजे तुम्हाला एकदा जर तुम्ही जॉईन केलं ना, तर इथून होणारे सर्व क्लासेस तुम्हाला ऍक्सेस करता येईल. फक्त ही एकच बॅच नाही म्हणतोय मी, राज्यसेवासाठी होणारे सर्व क्लासेस, म्हणजे या वर्षी अटेम्प्ट द्या किंवा पुढच्या वर्षी द्या किंवा त्या पुढच्या वर्षी द्या, तुम्हाला सर्व अपडेटेड क्लासेस इथून करता येईल. नेक्स्ट आहे की आपल्या सर्व बॅचेसवर भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. ठीक आहे. आता किती ईएमआय आहे, दर महिन्याला किती भरावं लागेल, डिस्काउंट मिळाल्यानंतर किती आहे, किती मिळणार आहे, यासाठी माझा नंबर दिलाय, त्यावर कॉन्टॅक्ट करा. यासोबत जर तुम्ही राज्यसेवा टार्गेट करत आहात, तर मग हा जो टेलिग्राम चॅनल आहे राज्यसेवा मेन्स गुरुकुल, नक्की तुम्हाला जॉईन करायला पाहिजे. कारण यावर तुम्हाला मुख्यतः मेन्स ओरिएंटेड कंटेंट मिळेल, प्रश्न मिळेल, मॉडेल आन्सर्स मिळेल, सर्व मिळतील. आणि या वर्षी जर तुम्ही म्हणजे 2025 साली जर तुम्ही मेन्सची एक्झाम देत असणार, तर मग आपला जो गुरुकुल प्रोग्राम आहे मुख्यतः मेन्ससाठी, तो जॉईन करा. कारण यामध्ये तुम्हाला प्रॉपर आन्सर रायटिंग शिकवल्या जाईल, इव्हॅल्युएशन करून दिल्या जाईल, सिलेक्शन होत आहे, पूर्ण मेहनत टेक्स्टबुकद्वारे घेतल्या जाते. तुम्ही कितीही आन्सर पाठवा रोज, तुमचे सर्व इव्हॅल्युएट करून मिळेल. आणि जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर सिलेक्शन नक्की आहे. कारण हा एक गोल्डन चान्स आहे, जो पेपर लिहून येणार आहे ना, त्याची परीक्षा क्लिअर होणार आहे. आणि जर तुमची क्लिअर झाली तर तुम्हाला 1,00,000चं रिवॉर्ड सुद्धा आहे, तुमचं सिलेक्शन झालं तर. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, ग्रुप बी ग्रुप सी जर तुमचा प्लॅनिंग आहे, तर मग आपल्याकडे प्री आणि मेन्स साठी एक कंबाईन बॅच आहे, ती पण तुम्हाला जॉईन करता येईल. त्या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या बॅचवर सुद्धा भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आहे. फक्त माझा नंबर दिलाय, त्यावर कॉन्टॅक्ट करा. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.